श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी लीन होऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज स्वामी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा सर्वांवर होईल. स्वामी म्हणतात, भिवू नको रे भिवू नको, सामर्थ्याला सोडू नको. तू गरीब जन्माला आला असशील तरी सुद्धा तुझ्यापासून श्रीमंत कुटुंब जन्माला यायला हवं, आणि त्या श्रीमंतीची सुरुवात तुझ्यापासून व्हायला हवी. कारण तू माझा भक्त आहेस, स्वामी भक्त आहेस. सर्व सामर्थ्य दैवत तुझ्या पाठीशी आहे. तू अविरतपणे प्रयत्न करत राहा. तुझ्या प्रयत्नांना मी यश देणार आहे. माझ्या प्रयत्नांना यश देण्याचे काम स्वामी करणार आहे, असा विश्वास तू ठेव. स्वामींना तू म्हणत राहा, स्वामी मी तुमच्यावर अवलंबून आहे. माझी श्रद्धा आणि प्रेम तुमच्यावर आहे, तर माझे कार्य मार्गी लावा. स्वामी म्हणतात, मी तुला निश्चित यश देईन. फक्त तू प्रयत्न करणं सोडू नको. मी तुझ्या पाठीशी कायम उभाच आहे. कोणतीही परिस्थिती येऊ दे, तेथे डगमगायचं नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे, मी तुझ्या पाठीशी असणारच आहे. त्यामुळे परिस्थितीत वाईट काळला अजिबात घाबरू नकोस. मी तेथे चांगल्यासाठीच घडून आणत असतो, आणि ते खरेच आहे. कारण की या परिस्थितीतून कसे जायचे हे मी तुला शिकवत आहे. त्या परिस्थितीवर मात करायचे काम तुला करायचे आहे, आणि त्याच्यासाठी लागणारं सामर्थ्य मी तुला देणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी एखादी गोष्ट तुला देतो तेव्हा ती गोष्ट तू अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने आणि श्रद्धेने स्वीकार. तुला कोणीही पराभूत करू शकत नाही. मात्र तू जिंकण्याची ईर्ष्या घेऊन कर्म करू नकोस. ईर्ष्या नसेल तर तुला कोणीच पराभूत करू शकत नाही. केवळ आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित कर, आणि कर्मांवर लक्ष केंद्रित केलंस तर नक्की तुझ्याकडून सकारात्मक कर्म घडेल, आणि तू हरू शकणारच नाही, जिंकणारच. आणि त्यासाठी मनामध्ये निरंतरपणे सकारात्मक विचारांना धारणा दे. त्यासाठी माझ्या नामस्मरणाचा आसरा घे, म्हणजे तुझ्याकडून उत्तम कर्म घडेल. उत्तम कर्माचे उत्तम फळ मिळेल. तुझे कुठलेच कर्म निष्फळ ठरणार नाही. तुझ्या वेदना तू इतरांना सांगत बसू नकोस, कारण की त्या वेदना समजणार या जगात कोणीही नाही. वेदना सांगितल्याने कमीही होणार नाही. तू प्रयत्न करणं सोडू नकोस. त्या वेदनातून मार्ग काढण्यासाठी माझी साथ तुला नेहमी असणार आहे. त्यातून मार्गही मी तुला देणार आहे. स्वामी म्हणतात, हा जो संदेश तू ऑनलाईन ऐकत आहेस तो एक योगायोग ठरलेला आहे. हे मी तुझ्यासाठी घडवून आणलं आहे, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझं दुःख पाहू शकत नाही. प्रत्येकाला तुझं दुःख सांगत बसलास तर या जीवनात आनंदी राहायला कारणच मिळणार नाही. आपलं दुःख तू लपवायला शिक. कधीच कोणावर अवलंबून राहू नकोस, कारण आपली सावली सुद्धा आपल्याला अंधारात सोडून जाते. तर मग लोकांचं काय? काळानुसार सगळं बदलत असतं. चांगला काळ बघण्यासाठी वाईट काळातून जावेच लागते. वाईट संगतीत राहण्यापेक्षा एकटा राहा, ते कधीही चांगलं. माझ्या नामस्मरणात राहिलास तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तू हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केलास तर खूप काही गमावून बसशील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. स्वामी म्हणतात, मी तुझ्या दारात तुझी वाट पाहत आहे. तुझ्या घरात प्रवेश करण्यासाठी तुझ्या कुटुंबाला प्रेम, आरोग्य, धनसंपत्ती भरभरून देण्यास तयार आहे. तू माझा प्रिय बाळ भक्त असशील तर व्हिडिओला लाईक कर. पुढील 12 तासात तुझ्या आयुष्यात भरभरून आनंद येणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुला आता एक प्रचंड भेटवस्तू देत आहे. ती उद्या तुझ्या सर्व चिंता दूर करेल. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट परिपूर्ण असेल. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुला काठोकाठ भरलेले जीवन देण्याचे माझे वचन मी पूर्ण करेन. स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही, कारण मी तुला समृद्धी, ऐश्वर्य देत आहे. स्वामी म्हणतात, विश्वास गमावू नको. माझ्या आश्वासनांना चिटकून राहा. माझ्या कृपेने तुझ्या कुटुंबाला बरंच काही मिळणार आहे. स्वामी म्हणतात, या आठवड्यात तुझ्यावर अनेक चांगल्या गोष्टींचा वर्षाव होणार आहे. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवत आहे, आणि अनपेक्षित चमत्कार तुला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तू सज्ज राहा. त्यामुळे तुझा माझ्यावरचा विश्वास गमावू नकोस, आणि असाच पुढे जात राहा. माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. चुकीच्या गोष्टीच्या मागे धावू नकोस, कारण मी तुला लवकरच आशीर्वाद देत आहे.
तुला माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ असे लिही आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर कर. भाग्यवान ठरशील. पिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि राहणारच. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्षात स्वामी आपल्या पाठीशी राखा आहे. हे पुढे जात राहा, संकट दूर होत जाईल. स्वामी म्हणतात, मी शरीराने तुम्हाला दिसत नसतो तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच राहीन आणि सदैव तुझे रक्षण करीन. असा माझा तुला आशीर्वाद आहे. तू दिलेला आवाज व हृदयाचा पुकार माझ्यापर्यंत पोहोचतोय. मी तुझ्या प्रत्येक आवाजाला धावून येणार आहे. या सगळ्यासाठी कायम भक्तिमय राहा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्वामींसाठी आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.